नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. बी-एड कॅप प्रोसेससाठी अगदी कॉलेज ॲडमिशनपर्यंत खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवरती दिली जाते. तर सगळ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे. बी-एड कॅपचा जो दुसरा राऊंड आहे, तो नुकताच पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. अनेकांना कॉलेज मिळालेले आहेत, अनेकांना कॉलेज मिळालेले नाही आहेत आणि अनेकांना माझ्या पसंतीचं कॉलेज मिळाले नाही आहे. तर यांच्यासाठी कॅप राऊंड 2 आणि पुढची कॅप राऊंड 3 ची प्रोसेस याचबरोबर तुमच्या ऑप्शन फॉर्ममध्ये बेटरमेंटचा ऑप्शन येत नसेल, कॉलेज फीज आणि प्रिंट अलोकेशन फॉर्म, सीट ॲक्सेप्ट फॉर्म आहे, तो तुम्हाला घेण्यासाठीचे ऑप्शन येत आहेत. असे संपूर्ण जे प्रश्न आहेत या संदर्भात आजचा हा खात्रीशीर व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. संपूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून तुमच्या मनामध्ये असणाऱ्या सर्व शंकांचं समाधान होऊन जाणार आहे. तर पाहू शकता की या शेड्यूलनुसार आज संध्याकाळी पाहू शकता की 29 तारखेला 5 नंतर कॅप राऊंड 2 आहे तो प्रसिद्ध झाला. ज्यांना कॉलेज मिळालेलं आहे, ज्यांना कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, अशा सर्व कॅन्डिडेटसाठी पाहू शकता की 30 तारखेपासून 2 सप्टेंबरपर्यंत कॉलेज ॲडमिशनमध्ये म्हणजेच कॉलेजमध्ये जायचं आहे. सीट ॲक्सेप्ट फॉर्म जो आहे फ्रीज करून प्रिंट काढायचा आहे. सर्व कागदपत्रे घेऊन त्यानंतर त्यांची झेरॉक्स कॉपी घेऊन तुम्हाला कॉलेजमध्ये जायचं आहे आणि त्यानंतर 2 तारखेनंतर सर्व कॉलेजेस आहेत, जेवढे ॲडमिशन होतील, जेवढ्या जागा रिक्त होतील, सर्वांचा तपशील पोर्टलवरती ॲड करणार आहे 3 तारखेला. महत्त्वाचा राऊंड आहे कॅप 3 जे सगळे याची प्रतीक्षा करत आहेत. तर याच्यामध्ये लक्षात घ्या की ज्यांनी आतापर्यंत ऑप्शन फॉर्म भरलेला नाही आहे, असे सर्व कॅन्डिडेट कॅप 3 साठी अर्ज करू शकतात. ज्यांना कॉलेज नको आहे, असे कॅन्डिडेट देखील कॅप 3 साठी उतरू शकतात. नव्याने तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर अनरजिस्टर्ड सीईटी क्वालिफाय कॅन्डिडेट ज्यांनी अजून सीईटी दिली होती बी-एडची आणि रजिस्ट्रेशन केलेलं नाही आहे, तर यांना कॅप राऊंड 3 साठी आणि इन्स्टिट्यूट लेव्हल राऊंडसाठी 15 तारखेपासून ते 8 तारखेपर्यंत ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत दिलेली आहे. तुम्ही अजून सीईटी दिली असेल, अर्ज केला नसेल, कॅप 3 आणि इन्स्टिट्यूट लेव्हल जो राऊंड आहे, यासाठी या मुदतीत तुम्ही अर्ज करू शकता. तर कॅप राऊंड 3 साठी ज्या प्रत्येक कॉलेजच्या रिक्त जागा आहेत, तर लक्षात घ्या, रिक्त जागांचा तपशील 4 तारखेला 4 सप्टेंबरला पोर्टलवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याच्यानंतर पाहू शकता की ऑलरेडी फिल कॅन्डिडेट म्हणजे ज्यांनी यापूर्वी फॉर्म भरलेला आहे, असे कॅन्डिडेट कॅपचा फॉर्म एडिट करू शकतात. लक्षात घ्या, ॲप्लिकेशन फॉर्म इफ रिक्वायर्ड तुम्हाला जर गरज असेल तर तुम्ही फॉर्म एडिट करू शकता. काही डॉक्युमेंट किंवा माहिती बदलायची असेल तर बदलू शकता. याची डेट येथे देण्यात आली आहे 5 तारखेपासून ते 8 सप्टेंबरपर्यंत. याच्यामध्ये कॉलेज ऑप्शन फॉर्म देखील नव्याने तुम्हाला भरता येणार आहे. एकापेक्षा अधिक तुम्ही कॉलेज ऑप्शन देऊ शकता. तर ही महत्त्वाची प्रोसेस 5 तारखेपासून ते 8 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. आणि यानंतर पाहू शकता की ज्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहिलेले आहेत, चुकीची कागदपत्रे आहेत, पार्शली व्हेरिफाय आहे, तर यांना कॅप राऊंड 3 साठी पाहू शकता की 5 तारखेपासून 10 तारखेपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे आणि पुन्हा जी अल्फाबेटिकली मेरिट लिस्ट आहे, जसा कॅप राऊंड पहिला लागला, त्याची मेरिट लिस्ट लागली, तशाच प्रकारे तिसरा राऊंड होणार आहे. पुन्हा 11 तारखेला मेरिट लिस्ट लागेल राऊंड 3 साठी आणि पुन्हा लक्षात घ्या की रिझॉल्व्हिंग ग्रीव्हन्स लक्षात घ्या की अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट संदर्भात जर काही आक्षेप असतील तर 12 तारखेपासून ते 13 तारखेपर्यंत तुम्हाला लॉग इन थ्रू करायचे आहेत आणि त्यांच्यानंतर फायनल मेरिट लिस्ट आहे कॅप राऊंड 3 साठी 16 सप्टेंबर पासून म्हणजे 16 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5 पासून पोर्टलवरती प्रसिद्ध होणार आहे आणि त्याच्यानंतर कॅप राऊंड 3 मध्ये तुम्हाला जे कॉलेज अलॉकेट झालेलं आहे, कॉलेज कोणतं मिळालेलं आहे, हे तुम्हाला 18 सप्टेंबरपासून सायंकाळी 5 वाजल्यापासून वेबसाईटवरती तुमच्या लॉग इनमध्ये तुम्हाला पाहता येणार आहे आणि त्याच्यानंतर राऊंड 3 मध्ये ज्यांना कॉलेजेस मिळालेले आहेत, त्यांना कॉलेज ॲडमिशनसाठी 19 तारखेपासून ते 23 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा कॉलेजमध्ये कॅप राऊंड 3 साठी ज्यांचं ॲडमिशन झालेलं आहे, अशा सर्व जागा, विद्यार्थ्यांची नावं आणि किती जागा रिक्त राहिलेल्या आहेत, असा सर्व तपशील कॉलेज 24 सप्टेंबरला पोर्टलवरती अपडेट करेल. तर अशा प्रकारे मोठं शेड्यूल कॅप राऊंड 3 पुन्हा प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. ज्यांना कॉलेज नको आहे, ज्यांना पसंतीचं कॉलेज मिळायचं असेल, तर त्यांच्यासाठी हा तिसरा राऊंड असेल आणि त्याच्यानंतर
चौथा राउंड आहे तो इन्स्टिट्यूट लेव्हल राउंड पाहू शकता, की सगळ्यात शेवटचा राउंड 24 तारखेपासून ते 1 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. तर अशा प्रकारे बी कॅप प्रोसेस सुरू राहणार आहे. तर तुम्हाला जर प्रतीक्षा करायची असेल तर कॅप राउंड 3 साठी तुम्ही थांबू शकता. तर अशा प्रकारे ही कॅप प्रोसेस राबवण्यात येणार आहे. जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कॅप प्रोसेस संदर्भात संपूर्ण माहिती आणि मदत मिळवण्यासाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.